प्रत्येक वार्डामध्ये एक असा ऑफिशियली नवीन कबूतरखाना आपण उभा करू। मुंबईतल्या वॉर्डात कबूतरखाना उभारला जावा अशी मंत्री मंगलप्रभात लोढांची इच्छा, तर विरोधकांची लोढांवर टीका। वंजारी आणि बंजारा एक, बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंचं वक्तव्य, मुंडेंविरोधात बंजारा समाजाची घोषणाबाजी, शब्द मागे घेण्याची मागणी। शेतकऱ्यांवर संकट, मार्ग काढण्याची सरकारची जबाबदारी, नेपाळकडे पाहून देवाभाऊ सरकारनं धडा घ्यावा। नाशिकमधील आक्रोश मोर्चातून शरद पवार कडाडले, तर भाजपचा पवारांवर पलटवार। बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपला, आष्टीतील कडा परिसरातील पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरने सुटका, तर उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी। अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, पाथर्डी शेवगावात ढगफुटीचं दृश्य, पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, पिकं पाण्याखाली। लातूर धाराशिवच्या सीमेवरील तेरणा नदीला पूर, औसा तालुक्यातील उजनी गावात पुराचं पाणी, शेती पाण्याखाली, पूरग्रस्तांचं स्थलांतर। घरातला संसार बरबाद झाला, सगळं आम्हाला पांघरायचा कपडा राहिला नाही आता। पुण्याच्या थेऊर गावात पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, जनावरं वाहून गेली, संसार उद्ध्वस्त झाल्यानं महिलांच्या डोळ्यात पाणी। पूजा खेडकर कुटुंबाची मुजुरी संपेना, ट्रक क्लिनरचं अपहरण केल्याप्रकरणी पूजा खेडकरांच्या वडिलांवर गुन्हा दाखल, तपासासाठी आलेल्या पोलिसांसोबत अरेरावी केल्यानं आईवरही गुन्हा। राज्य सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेट GR विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल, याचिकेवर 25 सप्टेंबरला सुनावणी। आणि उद्या छगन भुजबळांच्या दालनात ओबीसी समितीची बैठक, ओबीसी मंत्रालय योजनांची बैठकीत चर्चा होणार, हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। आणि सुपरफास्ट 100 मध्ये आपण सुरुवात करूयात पावसाबद्दलच्या घडामोडींनी। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सुट्टीबाबतचे आदेश जारी केलेत, तर उद्याही हवामान विभागाकडून बीड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा शहराला पुराने वेढा दिला, पुरामुळे संपूर्ण कडा शहर जलमय झालंय आणि त्यामुळे शेतीचं आणि कडा नगरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुराची ही ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर। बीडच्या आष्टी तालुक्यातील गहूखेल इथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात कांद्याची चाळ वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आलाय। शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत काढून ठेवलेला कांदा वाहून गेला आणि यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील राक्षसवाडी इथल्या छोटं धरण फुटलंय आणि त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं। नागरिकांच्या घरासह शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसानही झालं। लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाचे दरवाजे 12 दरवाजे ते 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले, त्यामुळे तेरणा नदीला पूर आला असून लातूर जिल्ह्याच्या उजनी गावात पुराचं पाणी शिरलंय। याची ड्रोन दृश्य समोर आली आहे। लातूर जिल्ह्याच्या शिरूर, अनंतपाळ, देवडी, उदगीर आणि जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली। पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून देवडीकडे जाणारा मार्ग बंद झाला। पुणे आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे उजनी धरणातून 1 लाख क्युसेक्स तर वीर धरणातून 17,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पंढरपूरवर पुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पावसामुळे कोरटी गावात पाणीच पाणी झालंय, तर अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। करमाळा ते कोरटी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूकही बंद करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पुराचं पाणी जे ते शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं।
बारामती शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. ढगफुटी सदृश्य पावसामुळे जळोची भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर ओढ्याचं पाणी आलं आणि त्यामुळे बारामती शहर आणि जळोची भागातील नागरिकांचा संपर्क तुटला. धाराशिव जिल्ह्यातील सर्वच मोठी धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. सीना, कोळेगाव, तेरणा, मांजरा आणि निम्न तेरणा या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगीत झालेल्या मुसळधार पावसामुळे बोडखा इथल्या नारळा नदीला पूर आला. दरम्यान पुलावरून पाणी वाहत असून नागरिक जीवघेणा प्रवास करताना दिसतात. मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. आंदेवाडी आणि जहागीर गावातील रस्ते बंद झाल्यानं रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही आणि त्यामुळे जीव धोक्यात घालून बैलगाडीतून वृद्ध महिलेला रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. दरम्यान उंबऱ्याचा देशमुख 2 गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याच्या सादगाव डोंगरी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. दगडी नदीला पूर आलाय. अनेक घरात पावसाचं पाणी शिरलंय. सादगाव डोंगरी धरण ओव्हरफ्लो झालंय तर शेतीचंही मोठं नुकसान झालंय. गोदावरी नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्यामुळे नांदेड इथल्या विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आणि यामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं तर अनेक जनावरं वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालं. परभणीच्या पाथरीमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला तर नदीला नाल्यांना पूर आल्यानं काही ठिकाणी वाहतुकीला फटका बसला. पुण्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अवजड वाहनांचा प्रवास सुरू असल्यानं अपघाताचा धोका निर्माण झाला. सांगली शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला आणि पावसाची संततधार सुरूच असून जनजीवन विस्कळीत झालं. मिरज शहरातही पाऊस झाल्यानं सखल भागात पाणी साचलं.